तर हे आपलं लेक्चर असणार आहे प्रॉपरली पूर्ण टाईपस्क्रिप्ट वरती. टाईपस्क्रिप्ट द रिझन म्हणजे टाईपस्क्रिप्टच का वापरतो आपण, टू बिल्ड an errorless application. Not errorless actually, but see, JavaScript is a like different language than others. C, C++ languages ह्या कशा आहेत, स्ट्रिक्ट आहेत. जावा व्हेरी स्ट्रिक्ट. पायथन आणि जावास्क्रिप्ट ह्या अशा लँग्वेजेस ज्या थोड्याशा फ्लेक्सिबल आहे. ह्या काय करतात, कधी कधी एरर्सला पण असं नेग्लेक्ट करतात की चल ठीक आहे, एवढा एरर चालतो. ठीक आहे, बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत जसे की सी झालं, C++ झालं, जावा झालं, रस्ट झालं, या लँग्वेजेस कशा आहे, थोड्याशा स्ट्रिक्टली टाइप्ड आहे, थोडंसं स्ट्रिक्ट आहे, थोडं पण एरर तसं नाही करत. ठीक आहे, तर जावास्क्रिप्टवर म्हणजे ॲज इट इज जावास्क्रिप्टला थोडंसं स्ट्रिक्ट बनवण्यासाठी त्याचाच एक सुपरसेट बनवला गेला ज्याला बोलते टाईपस्क्रिप्ट. ठीक आहे, तो टाईपस्क्रिप्ट इज नथिंग बट इट इज अ सुपरसेट ऑफ जावास्क्रिप्ट. आता सुपरसेट ऑफ जावास्क्रिप्ट म्हणजे काय? बाय डिफॉल्ट जावास्क्रिप्ट कम्स विथ फ्यू एक मिनिट मी माझी स्क्रीन करतोय शेअर. Let us say this is JavaScript. This entire thing is JavaScript. तर JavaScriptचे काही फीचर्स आहेत. This is what? This is JavaScript. ठीक आहे. तर JavaScriptचे काही फीचर्स ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे की ECMAScript वगैरे बनवून देतं. बट स्टील JavaScript इज व्हेरी प्रोन टू एरर्स. JavaScriptमध्ये एरर यांचे खूप चान्सेस आहेत. सो त्याला थोडंसं स्ट्रिक्ट बनवण्यासाठी ऑर एल्स असं म्हणू शकतो आपण की जावास्क्रिप्टचे जेवढे फीचर्स आहेत थोडेफार जास्त फीचर्स घेऊन येतो आपल्यासोबत, जे की आहे टाईपस्क्रिप्ट. लेट मी जस्ट चेंज द कलर ऑफ दिस. ठीक आहे, बेस त्याचं जावास्क्रिप्टच आहे. आता जर मी इथे कलर टाकला, ओके परफेक्ट. सो दिस इज युअर, एकच मिनिट. सी, टाईपस्क्रिप्ट काय आहे, स्पेलिंग चुकलं थोडंसं. टाईपस्क्रिप्ट काय ऍक्च्युली जावास्क्रिप्टच आहे, पण जावास्क्रिप्टच्या वरती सम ॲडिशनल फीचर्स आपल्याला प्रोव्हाइड करतं. दॅट इज टाईपस्क्रिप्ट. अशी काहीतरी वेगळी लँग्वेज नाहीये. इंटरनली जावास्क्रिप्टच रन होते त्याच्यामध्ये पण. आपण जो टाईपस्क्रिप्टचा कोड लिहितो तो पण ऍट दी एंड जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट होतो आणि नंतर जावास्क्रिप्टच एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, सो ही काही खूप वेगळी अशी लँग्वेज नाहीये. पूर्ण जावास्क्रिप्टचा कोड आहे, फक्त थोडीफार त्याच्यात ट्युनिंग केली गेलेली आहे. ठीक आहे, आता त्याचं नावच टाईपस्क्रिप्ट आहे. टाईप म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजे काय, ज्या टाईपची व्हॅल्यू आपल्याला एखाद्या ठिकाणी स्टोअर करायची आहे, तर त्या व्हॅल्यूचा टाईप म्हणजे डेटाचा टाईप, डेटा टाईप. ठीक आहे, जावास्क्रिप्ट इज अ वीकली टाइप्ड लँग्वेज. ठीक आहे, और लूजली टाइप लँग्वेज. ते मी थोडं लिहून देतो तुम्हाला की जावास्क्रिप्ट काय लूजली टाइप लँग्वेज आहे. ठीक आहे, तसंच टाईपस्क्रिप्ट काय आहे, एक स्ट्रिक्टली टाइप लँग्वेज आहे. आता लूजली टाइप आणि स्ट्रिक्टली टाइप मध्ये काय फरक आहे? आपण जावास्क्रिप्ट मध्ये कोड कसं लिहितो, लेट अस से लेट ए इक्वल टू 10. ठीक आहे, आपण कोड लिहू त्याचा थोडासा VS कोड ओपन आय डोंट थिंक करायला पाहिजे, नोटपॅड मध्ये करू. नोटपॅड वाली स्क्रीन करतो शेअर. फॉर एक्झाम्पल, नोटपॅड दिसते? Yes, sir. येस सर. ठीक, मी लेट ए इक्वल टू 10 केला, चालेल प्रॉपर सगळं, काही चुकीचं नाही. मी ए इज नाही. इक्वल टू हॅलो केलं, एकच मिनिट.
ऑल राईट, सॉरी फॉर द इंटरप्शन इन बिटवीन. तर जर मी ए इज इक्वल टू हॅलो केलं तर इथे एरर येऊ शकतो का? कॅन वी गेट एरर ॲट दिस लाईन इन जावास्क्रिप्ट? कधी करून बघितलं? लेट ए इज इक्वल टू 10 आणि नंतर ए इज इक्वल टू हॅलो, हे करून बघितलंय कधी तुम्ही? इफ नॉट, लेट अस डू इट. ठीक आहे, आय विल जस्ट ओपन अन ऑनलाईन एडिटर. गिव्ह मी अ सेकंड. मी तोच कोड कॉपी पेस्ट करतो सो दॅट तुम्हाला काही वेगळं वाटायला नाही पाहिजे. सी लेट ए इज इक्वल टू 10 अँड देन ए इज इक्वल टू हॅलो. ठीक आहे, आणि मी फॉर जस्ट डिस्प्लेइंग पर्पज कन्सोल डॉट लॉग ए. ठीक आहे, आणि मी आता त्याला रन करतो. तर इथे काहीही इश्यू नाही आला. ए ची व्हॅल्यू पहिले 10 होती, नंतर ए ची व्हॅल्यू हॅलो झाली. जर मी हेच स्टेटमेंट इथे टाकलं असतं, आता मी 2 वेळा प्रिंट करतोय, तर पहिले 10 प्रिंट होईल, नंतर हॅलो प्रिंट होईल, राईट? सो जर आपण एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज केली तर ऑटोमॅटिकली जावास्क्रिप्ट काय करतं, इम्प्लिसिटली, ठीक आहे, इम्प्लिसिटली किंवा इंटरनली किंवा ऑटोमॅटिकली व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग जावास्क्रिप्ट त्याचा टाईप ठरवतं. आता तो जर बघायचा झाला तर कसा बघणार? तर त्यासाठी आपल्याकडे एक टाईप ऑफ म्हणून एक फीचर अवेलेबल आहे, ज्यात आपण बघू शकतो की एचा टाईप काय आहे. तर मी इथे काय करतो, 2 गोष्टी प्रिंट करतो, एक एचा टाईप आणि ए. सेम गोज विथ इथे सी नंबर 10 स्ट्रिंग हॅलो. म्हणजे इथे काय होतं, एचा टाईप होता नंबर, तोच खाली काय झाला, चेंज झाला, स्ट्रिंग झाला. ठीक आहे, तर हे जे कन्व्हर्जन झालं फ्रॉम वन टाईप टू दुसरा टाईप, हे झालं इम्प्लिसिटली. आपण ठरवलं का त्याचा टाईप का असायला पाहिजे व्हेरिएबलचा? तर नाही. ठीक आहे, सो टाईप लूजली टाईप इन द सेन्स काय, तर जावास्क्रिप्ट इम्प्लिसिटली व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग टाईप चेंज करतं. त्याच ठिकाणी जर एखादी दुसरी लँग्वेज असती, दुसरी लँग्वेज घ्यायला आय डोंट थिंक चालेल खूप चांगला. ओके, लेटेस्ट जावा आहे फॉर एक्झाम्पल. तर मी ते काय करतो, इंट ए. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, मी जे लिहितोय ते इंट इज इक्वल टू 10 लिहिलं मी, आणि मी ए ची व्हॅल्यू प्रिंट करतोय ॲज ऑफ नाऊ. ठीक आहे, तर 10 प्रिंट होईल. थोडासा स्लो का, ओके, 10 प्रिंट झालं. ठीक आहे, मी त्याच ठिकाणी जर ए इज इक्वल टू हॅलो केला आणि ते प्रिंट करायचा प्रयत्न केला, तर बघा काय होतं. जावा जावा इज स्ट्रिक्टली टाईप लँग्वेज, इथे एरर आला. इथे काय आलं एकच सेकंड, एरर काय आला, इनकम्पॅटिबल टाइप्स, स्ट्रिंग कॅन नॉट बी कन्वर्टेड टू इंट. बघितलं? म्हणजे स्ट्रिक्टली टाईप लँग्वेज मध्ये काय होतं, जर तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला टाईप असाइन केला, जसं की इथं आपण इंट केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू असाइन केली जी की इंटिजर टाईपची, तर ते चालतंय बरोबर प्रॉपरली. पण इंटिजर टाईपच्या व्हेरिएबलला तुम्ही स्ट्रिंग नाही प्रोव्हाइड करू शकत. ठीक आहे, आता याचा फायदा काय आहे? जर तुम्ही एखादा कोड लिहिला, त्याचा तुम्हाला वाटते की टाईप एक नंबरच असायला पाहिजे, बट सिन्स जावास्क्रिप्ट इज अ लूजली टाईप लँग्वेज, तर तुम्ही रेस्ट्रिक्ट नाही करू शकत ना युजरला किंवा दुसऱ्या डेव्हलपरला की त्यात तो स्ट्रिंगच पास, इंटिजरच पास करेल किंवा नंबरच पास करेल, राईट? युजर तर काही पण पास करू शकतो. सो ती स्ट्रिक्टनेस आणण्यासाठी टाईपस्क्रिप्टला इन्व्हेंट केलं होतं. इथे आय गेस टाईपस्क्रिप्टचं कंपायझन असेल, आपण VS कोड मध्ये करून बघू. बट आपला मुद्दा तोच आहे की एखाद्या व्हेरिएबलला एखाद्या व्हेरिएबलला टाईप असाइन करणं, हेच मेन कारण आहे टाईपस्क्रिप्टचं. जावास्क्रिप्टला स्टॅटिक टाईप किंवा स्ट्रिक्टली टाईप बनण्याचं काम आहे. तर ते कसं करणार, ॲज ऑफ नाव मी ते करून दाखवतो. ठीक आहे, इथे ऍक्च्युली फाईलचं एक्सटेन्शन .ts असायला पाहिजे, जस्ट फॉर शोईंग की ते कसं करतात. मी करून दाखवतो की इथे आपण लिहितो लेट ए इज इक्वल टू नंबर
त्यात 10 आलं. इथे टाईप ऑफ ए जर आपण प्रिंट केला तर 10, सॉरी पहिले नंबर आणि मग 10 प्रिंट होईल. इथे एरर यायला पाहिजे टाइप मध्ये. बिहाइंड द सीन्स मी व्हीएस कोड ओपन करतो, पण माझ्या लॅपटॉपची जर पॉवर थोडी नसेल तर लॅपटॉप बंद पडू शकतो. सो यू हॅव टू वेट फॉर इट अ लिटल बिट. एकच मिनिट बॅकग्राऊंड मध्ये मी करतोय रन, म्हणजे ओपन करायचा प्रयत्न करतो. लॅपटॉप बंद पडू शकतो. आय एम सॉरी. लॅपटॉप बंद पडण्याची शक्यता आहे. गिव्ह मी अ सेकंड.